हाय हॅलो, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सर्व स्वागत करते। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप जास्त शुभेच्छा। ते इथं मी माझ्या गुरूंची म्हणजेच आपल्या सर्वांचे सर्वात प्रथम गुरु असतात ते आपल्या आई वडील, त्यानंतर आपले शिक्षक आणि जे दुसरे अजून जे काही आपल्याला मार्गदर्शक करतात वगैरे ते इथं मी पप्पा मम्मींची पूजा करत आहे। तुम्ही बघू शकता सकाळी आवरून वगैरे सगळं झाले आणि त्यानंतर इथं त्यांची दोघांची पूजा केली, औषण वगैरे केले। ताटामध्ये पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये छान असं डेकोरेशन केले फुलांचं आणि त्यांनी त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांचा नमस्कार करणार आहे। असं छोटंसं असं गुरुपौर्णिमेचं मी त्यांच्यावर पूजन केलं आहे आणि त्यांनी मला आशीर्वाद देखील दिलेले आहेत। आई वडिलांची सेवा करणं हे सर्वात मोठा गुरु आहे आणि आपलं महत्त्वाचं देखील आणि एकदम छान असं कर्तव्य आपलं असतं, ते मी करत असते, तुम्ही देखील करा। तर इथं मी मम्मीला हळदी कुंकू वाहून वगैरे तिच्या पायांची पूजा करते। त्यानंतर इथं औषण वगैरे तर आधीच केलेलं आहे, आता मी त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथं नमस्कार वगैरे करून झालेला आहे आणि गुरुपौर्णिमेचा हा दिवस छान म्हणून मम्मीनी सवासणी देखील घातलेल्या आहेत। तर इथं नैवेद्य वगैरे दाखवून झालेले, देवपूजा ही सकाळीच झालेली होती, पण व्हिडिओमध्ये आत्ता दाखवते आहे। तर इथं छान असे देवहारा आहे, देवपूजा करून झाली, त्यानंतरून बायकांना बसण्यासाठी टाकलेला आहे आणि त्याच्या साईडने मी रांगोळी काढून छोटंसं असं डेकोरेशन करते। साई इथं आमचं मध्येच करत आहे, तो दरवेळेस तसंच करतो। तर चला, त्यानंतर रांगोळी देखील इथं छान अशी माझी काढून झालेली आहे, तुम्ही बघू शकता, छोटीशी अशी पण स्वीट असं। तर त्यानंतर रांगोळी वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर मी पोळी करत होती, कारण बाकीचं सर्व वहिनी आणि मम्मीने केलेलं होतं, तर मी थोड्याशा पोळ्या लाटल्या होत्या। तर इथं पोळ्या बनवत आहे। त्यानंतर पोळ्या बनवून झाल्याच्या नंतर तोपर्यंत मम्मी बायकांना देखील बोलवायला गेलेली होती। तर बायका येईपर्यंत पोळ्या तर होणारच होत्या की गरम गरम जेवायला सवासणी बसणार होत्या। तर अशा प्रकारे इथं आमचं दुपारचं देखील रुटीन कालचं होतं। तिथं मी पोळ्या बनवून झालेल्या आहेत, माझ्या थोड्याशा होत्या, त्यानंतर वहिनींनी केलेल्या आहेत। तर त्यानंतर सवासणी वगैरे जेवायला बसलेल्या आहेत, तुम्हाला दाखवणारच आहे मी। त्यानंतर इथं ताट देखील सवासणींचे वाढवून झालेले आहेत आणि नंतर दुपारनंतर आम्ही मठात गेलो होतो गुरुपौर्णिमेनिमित्त, तिथं कार्यक्रम होता, तुम्ही बघू शकता। ते सुंदर असं छान एकदम मस्त लाईटिंग वगैरे करून डेकोरेशनचं मंदिर होतं। त्यानंतर हे महाराज आहेत, तर तिथं हे डेकोरेशन देखील केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। सर्व नाथ आहेत तिथं, हे नाथांचं मंदिर आहे। तर त्यानंतर इथे जे गोरक्षनाथ, जे भाऊ म्हणून त्यांना ओळखलं जातं, ते आहेत। तर सर्व चेले त्यांचे जे आहेत त्यांनी त्यांची पूजा केलेली आहे, पण सर्वात प्रथम इथं भाऊ त्यांच्या गुरूंची म्हणजेच आपण जसं आई वडिलांची पूजा करतो तसंच भाऊने देखील त्यांच्या आईंची आणि हा असा अनमोल असा क्षण आहे, सर्वांनाच पाहायला देखील भेटतो। आपण इथं बघू शकतात, स्वतः ते त्यांच्या आईंची सेवा करतात, ते पूजा करतात ते। तर तिथं त्यांनी देखील आईंचे त्यांच्या पाय वगैरे धुतले ते आणि त्यानंतरून आईंना हळदी कुंकू वगैरे लावून त्यानंतर त्यांना हार देखील घातलेला आहे। तर जे ते आपल्या परीने आपल्या मनानुसार इथं आपल्या गुरूंची म्हणजेच आपल्या आई वडिलांची, शिक्षकांची आणि जे कोण आपल्याला अजून मार्गदर्शक करत असतील जीवनामध्ये, त्यांची सेवा करत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, छान असं त्यांच्यावाली गुरूंची सेवा ते करत आहेत। त्यानंतर हार देखील त्या आईंना त्यांनी घातलेला आहे, तुम्ही बघू शकतात। आणि त्यानंतर इथं म्हणजे मठामध्ये ते आल्यावरती खूप जास्त प्रसन्न आणि एकदम छान असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि छान देखील खूप वाटत होतं, तर तुम्ही बघू शकतात। तर त्यानंतर
तर या ठिकाणी मला छान अशा 2 लाईन आठवतात, ते तुम्हाला मी शेअर करते. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आणि ह्या खऱ्या अशा लाईन आहेत. आई जर आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्या आयुष्याला अर्थही राहत नाही आणि अगदी सुन्न असं आयुष्य आपलं परतं. आणि हे स्वतः मी अनुभवत देखील आहे, माझ्या खूप जास्त जवळच्या. तर बाकी चला जाऊया पुढे. तर आता इथं भाऊंची पूजा करत आहेत त्यांचे चेले. तुम्ही बघू शकतात, हे जे ऑरेंज कपड्यांमध्ये दिसत आहेत ते सर्व भाऊंचे चेले आहेत. तर त्यांचे गुरु म्हणजेच आपले गोरक्षनाथ भाऊ ज्यांना आपण म्हणतो ते. तर तुम्ही बघू शकतात त्यांची देखील सेम पूजा केलेली आहे इथे. तर इथं सेम अशी पूजा केलेली आहे. भाऊंना देखील मोठा हार वगैरे घालून त्यांचं दर्शन घेतलेले आहे. आणि जसं भाऊंची पूजा वगैरे पूर्ण झाली की त्यानंतर इथं मंदिरातली आरती देखील चालू आहे. तर तुम्ही ते बघू शकतात, खूप जास्त गर्दी देखील होती. आतमध्ये भाऊंची हस्ते पूजा देखील चालू आहे आणि आरती करत आहेत. आरती झाल्यानंतर जेवणसाठी बसणार होते सर्वजण, तर तो मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात आरती चालू आहे. आणि आता आरती झाल्यानंतर भाऊ पुन्हा त्या गादीवरती स्थानापन्न होण्यासाठी चाललेले आहे. आणि जाता जाता ते आदेश असं म्हटलेले आहे सर्वांना. हा एकदम इम्पॉर्टंट. अशा प्रकारे हा ब्लॉग इथंच संपणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, गुरुपौर्णिमा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.